ही निरोगी जमीन कशी असायला पाहिजे त्याचा आपला एक मापक आहे. हा चार्ट तुम्हाला सगळं शिकवेल. बघा, तुमची जमीन निरोगी आहे का? जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये 25% हवा खेळली जाते, 25% तुमचं पाणी असते, 5% ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब असतो आणि 45% मिनरल असतात. मग त्यामध्ये सर्व प्रकारचे खडक आलं, माती आली, खनिज आले, लोह आलं, तांबं आलं, सगळं आलं. त्यामध्ये जे बी जमिनीमधले जे काही नैसर्गिक संपत्ती म्हणून आपण त्याला, ती सगळी त्यामध्ये आलेली आहे. आता हा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्हाला शिकवतो की जमिनीमध्ये काय काय असतं आणि आपल्याला फक्त 5% ऑर्गॅनिक कार्बनवर काम करायचे. हवा, पाणी आणि मिनरल यावर आपलं नियंत्रण नसतं. आपलं नियंत्रण आवश्यकते पाण्यावर, कारण पाणी कोणतं द्यायचं हे आपल्या हाती आहे. निसर्गाचं पाणी तर काही धोकादायक नाही, पण तुम्ही तुमच्या ज्या विहिरीमधलं जे पाणी आहे हे किती टीडीएसचं असायला पाहिजे त्याच्यावर आपण बोलणार आहोत. पण हा एक आपल्या जमिनीचा निरोगी असण्याचा एक चार्ट आहे. निरोगी जमीन मध्ये काय काय गोष्टी असतात, सगळ्यात पहिले पाहूया आपण सेंद्रिय कर्ब. आता बघा, आपण सेंद्रिय कर्ब या गोष्टीवर जास्त फोकस देणार आहेत, कारण आपल्याला सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल तर जमिनीमध्ये तुम्ही काही जरी नाही टाकलं तरी सुद्धा पाहिजे तो रिझल्ट मिळू शकतो. आपलं सगळ्यांचं लक्ष कशावर आहे? खत टाकण्यावर आहे, जीवाणू टाकण्यावर आहे. पण ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये असल्याशिवाय ना तुमचं जीवाणू टिकणार आहे, ना तुमचं खत टिकणार आहे, ना तुमचं पीक टिकणार आहे, ना तुम्ही टिकणार. 5% आहे तो, पण 5% हा तुमच्या 95% मात करणार आहे. 95% कुठलंच काम करत नाही 5% जर व्यवस्थित नसेल. म्हणून आपल्याला 5%वर काम करायचंय. आतापर्यंत जगाच्या पाठीवर बाहेर देशामध्ये बघा 40 क्विंटल सोयाबीन होते. तिथलं उत्पादन प्रमाणापेक्षा जास्त आहे. का? कारण ते ऑर्गॅनिक कार्बनवर लक्ष घालतात. त्यांचा सगळा फोकस हा ऑर्गॅनिक कार्बनवर आहे. बघा, ऑर्गॅनिक कार्बन बद्दल अनभिज्ञ असणं हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आपल्या भारताचं. महाराष्ट्राचं त्याच्यापेक्षा जास्त आहे, कारण महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याचं शिक्षण कमी असल्यामुळं, तसं वातावरण नसल्यामुळं त्यांचा अभ्यास झालेला नाही आणि कोणीच बोलायला तयार नाही. कुठल्या कृषी केंद्रावर जा, तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन काय आहे हे सुद्धा माहित नाही. बऱ्याच कृषी केंद्रावाल्याला ऑर्गॅनिक कार्बन बद्दल काहीच माहित नाही, किंवा मग त्याच्याकडे जे आहे ते म्हणतात मी यांना ऑर्गॅनिक कार्बन वाढते, काही बी बॉटल देतात यांनी ऑर्गॅनिक कार्बन वाढते. पण प्रॉपर नॉलेज कुणाकडे नाहीये आणि हेच नॉलेज आपल्याला नसल्यामुळं आपला शेतकरी बेजार आहे. तर आपण बघूया की सेंद्रिय कर्ब म्हणजे काय. जमिनीची सुपीकता म्हणजे सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब आपल्याला याच्यावरून ठरलं जातं की आपली जमीन सुपीक आहे का नापीक आहे. बरोबर आहे. जर 1 पेक्षा कमी सेंद्रिय कर्ब असेल तर आपली जमीन असुपीक किंवा नापीक म्हणलं जातं. ही शेती करण्याच्या लायकीची जमीन नाही. इथं काय होणार, जर सेंद्रिय कर्ब कमी असेल तर तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट मिळणार नाही, पाहिजे तो उत्पादन तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला आणखीन वरून बाजूनं किंवा वरून तुम्हाला मायक्रोटन द्यावे लागतात, वरून तुम्हाला बुरशीनाशकाचा फवारा करावा लागतो, तुम्हाला जमिनीमधून बुरशीनाशक द्यावे लागतात, जमिनीमधून अन्नद्रव्य उचलण्यासाठी तुम्हाला आणखीन काही खूप सारे प्रयत्न करावे लागतात. का? कारण नॅचरल पद्धतीनं जी प्रक्रिया व्हायला पाहिजे ती होत नाही. याचं कारण की आपला सेंद्रिय कर्ब हा 1 पेक्षा खूपच कमी झालेला आहे. आणि सुपीक जमीन काहाला म्हणायचं, निरोगी जमीन काहाला म्हणायचं, ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 4 पेक्षा जास्त आहे. मागे अमरावती विभागाचा सर्वे झाला, माझ्याकडे रिपोर्ट पण आहे तो. यामध्ये 1000 हेक्टर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन मोजण्यात आला. त्यापैकी जवळपास 95% जी शेती आहे तिचा ऑर्गॅनिक कार्बन हा 1 पेक्षा कमी भरला आणि 5% ऑर्गॅनिक कार्बन चांगला असलेली जमीन भेटली. म्हणजे हे एकाच जिल्ह्यात झालं. असं प्रत्येक जिल्ह्याचं जरी केलं तर 90% शेतकऱ्यांच्या जमिनीचा पीएच आणि सेंद्रिय कर्ब कमीच दिसत आहे. आणि यावर कुणीही ऍक्शन घेतली नाही. माझ्याकडं त्याचं कात्रण पण ठेवलं मी आणि म्हटलं बघा याच्या कोणी ऍक्शन घेते का. कुणीही ऍक्शन घेतली नाही. कुठलाही एखादा कृषी विभागाचा व्यक्ती आला नाही आणि त्यानं त्या लोकांना जनजागृती केली नाही. फक्त सर्वे झाला
एवढं फक्त पेपरबाजी केली की एवढं आहे एवढं एवढं आहे, म्हणजे एवढं एवढं प्रॉब्लेम तुमच्या याच्यामध्ये आहे, तुम्हाला काय करायचं करा, करू नका. बरोबर आहे. मला हे सांगायचं आहे की लोक त्याकडे लक्ष देत नाही, पण हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आता बघा, हा कर्ब आपल्याला वाढवायचा कसं? कमी आहे आपल्याला माहिती आहे, 100% कळालं. आणि नाही जरी कळालं तरी तुम्हाला 100% सांगतो मी की तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कमी झालेला आहे. पहिलं आहे गुळाचा वापर. गुळामुळे सेंद्रिय कर्ब वाढतो. याचं कारण की गुळामध्ये असलेलं जे त्याला काय म्हणू आपण, रस आहे, त्यामुळे जीवाणू ऍक्टिव्ह होतात आणि जीवाणू ऍक्टिव्ह झाले की त्याचं काम फास्ट करतात. त्यानंतर हीट तयार करण्याचं काम करते गुळ, आणि हीट तयार झालं की मॉइश्चर तयार होतं, आणि मॉइश्चर तयार झालं की लवकर कुजायला सुरुवात होते, जीवाणू ऍक्टिव्ह होतात. त्यानंतर पिकाचे फेरपालट आपण करायला पाहिजे. जसं की काही ठिकाणी बघा ऊस 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 ऊसच केला जातो, काही ठिकाणी तिच्यावर हळदीवर हळद हळदीवर हळद, म्हणजे एकच पीक वारंवार वारंवार घेतलं जाते. आता काही ठिकाणी असं म्हटलं जातं की संत्रा असेल, हे जवळपास 10 वर्षाचं 15 वर्षाचं पीक असते, तर तिथं तुम्हाला काय करायचंय, तर बाजूच्या जे तुमचा मधला भाग आहे त्या भागामध्ये तुम्हाला हे पाचरट पालापाचोळा कुजवायचा आहे. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. मेन पीक जरी नाही बदललं तरी तुम्ही तुमच्या मधल्या पट्ट्यामध्ये तुम्ही ढांचा असेल, ते कोंबडी खत असेल, जे बी काय आपल्याला पर्याय करायचे तुम्ही मधल्या पेस्टमध्ये करू शकता. त्यानंतर बांधावर वृक्ष लावणं हे सुद्धा ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचं सगळ्यात चांगलं उपाय आहे. त्यानंतर जीवाणू खताचा वापर करा, जे आपण पुढे पाहणार आहोत, जीवाणू खत कोणते कोणते लागतात कार्बन वाढवण्यासाठी. त्यानंतर सिलिकॉनचा वापर करा. आता बघा, सिलिकॉनचा वापर करताना केमिकल बेस्ड सिलिकॉन घेऊ नका. तुमचं नॅचरल पद्धतीचं बघा, ऍग्री 82 म्हणून भेटतं वेस्टनीचं, ते खूप चांगलं आहे. त्यापासून जमिनीला कुठलाही धोका नाही, जीवाणूला कुठला धोका नाही. त्याचबरोबर जमिनीमध्ये गेल्यावर जमिनीमध्ये असलेलं खत फिक्सेशन आहे त्याला न्यूट्रल करतं, आणि एकरी फक्त 200 ते 250 रुपये खर्च आहे, फार काय खर्च सुद्धा नाही. त्याचं कारण काय, जेव्हा आपण सिलिकॉन टाकतो तेव्हा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते, आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढली की जमीन ड्राय होत नाही, आणि जमीन ड्राय नाही झाली की जीवाणू मरत नाहीत, आणि जीवाणू नाही मेरले की आपल्या जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढत जातो. त्यानंतर रासायनिक खते व औषधाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे, एकदम कमी करायचा आहे. मी तर म्हणतो उद्याचं सेशन झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आता आपल्या दुकानावर जायची गरज नाही, कारण आपण त्याच्यामध्ये या रासायनिक औषधाचा आपल्याला वापर करायचाच नाही असं ठरवून हे सेशन घेणार आहोत. आणि केला तरी किती, जसं आपण जेवणामध्ये मीठ वापरतो त्या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर भरखते म्हणजे गांडूळ खत, कोंबडी खत, पालापाचोळा, त्यानंतर मासोळी खत. बघा, तुमच्या शेतामध्ये जे पालापाचोळा असतो तो जाळून टाकू नका, जमिनीवरच त्याला मिक्स करा. कल्टिवेटर बघा, हे खूप चांगलं यंत्र आहे, कल्टिवेटरनं ते हे करा. त्यानंतर खोल नांगरटी करू नका. नांगरटी बरेच लोक आता 55 HP चा ट्रॅक्टर आहे, बस 2 फूट 3 फूट 2.5 फूट खाली घालायलेत आणि पलटी मारायलेत. बघा, जमिनीमध्ये पहिल्या 6 ते 8 इंचामध्येच ऑर्गॅनिक कार्बन जास्त असतो, जीवाणू जास्त असतात. जास्तीत जास्त 1 फुटापर्यंतच तुम्हाला नांगरटी करायची आहे, 1 फुटाच्या खाली नांगरटी करू नका, कारण खूप खोल नांगरटी केल्यामुळे सुद्धा जो सेंद्रिय कर्ब आहे तो पलटी होतो, चांगले जीवाणू आत जातात, आणि जे बिनकामाचा आहे, जो भाग बिनकामाचा तो वर येतो. त्यामुळे सुद्धा तुम्हाला जमिनीची खोल नांगरटी करणं टाळा. शक्य असेल तर फंटीच करा, काही गरज नाही. तुमच्या शेतामध्ये जर खरंच गरज असेल तरच तुम्ही नांगरटी करा, नाही तर फंटी जरी केली अतिशय उत्कृष्ट आहे. गेल्या 4 वर्षापासून मी माझ्या शेतामध्ये फंटीच करतो, नांगरटी करत नाही. लोक परेशान आहेत, थोडस तण होते, पण काय हरकत नाही. तण जरी आलं तरी 100% आपल्याला तण पुन्हा आपण त्या जमिनीमध्ये गाडता येतं. त्यानंतर बघा, ऑर्गॅनिक कार्बन वाढवून देतो असं मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट आलेले आहेत. हे एक खूप मोठी शोकांतिका आहे की आपल्याला सर्वजण फसवायलेत. त्याचा काही विषय नाही, त्यावर आपण बोलणार पण नाही. पण तुमच्या माहिती सांगतो की ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी 3 ते 4 वर्ष लागतात. ते बी जर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या 7 गोष्टी आहेत, 7 ते 8 गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचं 4 वर्षानंतर तुमच्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो 4च्या वर जाऊ शकतो. मित्रांनो, शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावा, शेतकरी हुशार व्हावा आणि त्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढता यावे यासाठी आम्ही एक कोर्स तयार केलेला आहे. या कोर्समध्ये आम्ही वॉटर मॅनेजमेंट, फवारणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, जीवाणू आणि त्याचा वापर याबद्दल सविस्तर
माहिती सांगणार आहोत. या कोर्सची फीस 299 रुपये ठेवलेली आहे. ज्या व्यक्तीला, ज्या शेतकऱ्याला या कोर्सला जॉईन व्हायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करावे, मी त्याला डिटेल पाठवेल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा. चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. सो थँक्यू, विश यू वेल्थ.